रसिक मान्यवरांनो, शब्द माझ्या स्वागताचे, शब्द माझ्या स्वागताचे। या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षीय स्थान स्वीकारावं। तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले तसेच रामप्रसादजी बोराडे हे या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। त्यांनी हरिभक्त परायण पूज्य श्री नारायण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे स्थान स्वीकारावे। या ठिकाणी सर्व मान्यवर ते जो ज्ञानाचे पसरावे, ते जो ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात दीप प्रज्वलाने करूया या कार्यक्रमाची सुरुवात। या ठिकाणी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आपण सर्व मावळे आहोत म्हणून मावळ्यांसाठी एक आदर्श आहे, सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियाचा आदर शत्रूचे मर्दन। असेच असावे आमच्या लाडक्या मावळ्यांचे वर्तन, असेच असावे आमच्या लाडक्या मावळ्यांचे वर्तन। हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण। त्या शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन केला। मी शब्दस्मृताने आणि एका छोट्याशा गीताने स्वागत करणार आहोत। मी स्वागत आजवर ते त्यांचं कार्य अविरतपणे करत आहेत। त्यांनी नाट्यशास्त्र पदवीधर आणि फिलॉसॉफी स्टुडंट पुणे युनिव्हर्सिटी या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि आज ते गावोगावी समाज प्रबोधनाचं कार्य करतात आणि आपलं भाग्य हे त्यांचं जे काही कार्य आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी सर्वांनी एका जोरदार टाळ्या वाजवून स्वागत काम करतात आणि सामाजिक कार्य करण्याचं कामही करत आहे। या ठिकाणी थोडे या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आलेल्या पाहुण्यांचे गावातील मान्यवरांच्या हस्ते, ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत आहे। तसा विचार केला तर हा त्यांना एक भेट म्हणून प्रतिनिधी स्वरूपामध्ये करत आहोत। म्हणून सर्व गावकऱ्यांच्या वतीने आलेले अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण या ठिकाणी जवळ आलेला आहे। यानंतर आपल्याला जे शिवव्याख्याते अजयजी भुजबळ सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। या ठिकाणी बुद्धीच्या बळावर, आपल्या संयमाच्या बळावर या देशवासियांना शांततेचा आणि अहिंसेचा संदेश दिला। ते क्षत्रिय कुलातले राजकुमार मात्र राजघराणं सोडून ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं ते तथागत भगवान गौतम बुद्ध 12व्या शतकामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून जगी असं सांगून
ज्या संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा या महाराष्ट्राच्या भूमीपासून पंजाबच्या तटापर्यंत पोहोचवला, ते वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत श्रेष्ठ नामदेव महाराज, विखुरलेल्या देश बांधवांना एकत्रच्या सूत्रात गुंफून स्वातंत्र्याचं जनांदोलन उभं करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र या विश्वाचे असं सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णु वंदिता शास्त्रो शिक्षेच्या मुद्रा भद्राय राजते अशी राजमुद्रा शिवरायांना एक पताकी भगवा ध्वज देणारे शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, पाण्यामध्ये मासा खेळ गुरु कोण असे त्याचा पोवाडा गातो कुरवाडी भूषण शिवरायांचा असं सांगणारे आणि शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले. मला भारताचं संविधान लिहित असताना फार कष्ट घ्यावे लागले नाहीत, कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभा होता असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबा, शुद्ध हवा पाणी हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू आम्ही समजतो असं सांगणारे ग्रामगीतेच्या माध्यमातून संत श्रेष्ठ गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, माता रमाई, माता सावित्री आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या शहीदांनी हुतात्मे पत्करलं ते स्वातंत्र्य संग्रामातील सर्व शहीद या तमाम देशोद्धारक राष्ट्रोद्धारक महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. हा आकडा नीट लक्षात असू द्या. 392वी जयंती साजरी करतोय म्हणजे 3.5 शतके उलटून ज्या राजाचा पराक्रम, ज्या राजाचं शौर्य हा महाराष्ट्राच्या भूमीमध्येच नव्हे तर विश्वामध्ये विदेशात सुद्धा या राजाची जयंती आनंद उत्सवामध्ये थाटामाटामध्ये साजरी होते. ते जगातला एकमेव राजा ज्याची 3.5 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा कौतुक केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराजांची आपण 392वी जयंती साजरी करतोय. मग ही जयंती साजरी करत असताना आपल्या गावातील तरुण मित्रमंडळींना या प्रबोधनपर कार्यक्रमाचे नियोजन आयोजन सुनियोजन केलं. त्याबद्दल गावातल्या उमद्या तरुणांचं, गावातल्या मेहनती तरुणांचं, ज्यांच्या मनामध्ये काहीतरी परिवर्तन घडवायचंय, काहीतरी कृतीशील योजना आखायच्या, गावाचा विकास करायचा आहे, या हेतूनं पेटून उठून त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या पोरांसाठी, त्या तरुण मित्र मंडळींसाठी एकदा तुम्ही सर्वांनी कौतुकासाठी टाळ्या वाजवा. मित्रांनो, आपण महाराष्ट्रात जन्मलो ही तुमची आमची परम भाग्याचं, आनंदाचं आणि मूळ अभिमानाने भरून यावं असं सौभाग्य तुम्हाला लाभलंय. कारण या महाराष्ट्राला इतिहास नव्हे तर या महाराष्ट्राला इतिहासाबरोबर भूगोल सुद्धा लाभलाय. तो भूगोल आहे सह्याद्री पठाराचा. तो भूगोलाबरोबर या महाराष्ट्राला इतिहास लाभला आहे महान पुरुषांचा. नररत्नांची खाण लाभलेली आहे. परंपरा ही शूरवीरांची नररत्नांची खाण. येथे निपजले राजयोधे, मुत्सद्दी विद्वान. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक विद्वान होऊन गेले, अनेक महापुरुष होऊन गेले. ती परंपरा त्यागाची, बलिदानाची आणि समाज सुधारणेची या महाराष्ट्राला लाभलेली आहे. महाराष्ट्राची ओळख सांगत असताना महाराष्ट्र म्हणजे काय तर महान पुरुषांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र शब्दाचा आपण संधी विग्रह करा किंवा महाराष्ट्र शब्दाचं फोड करा, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की महान पुरुषांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि तुम्हाला सर्वांचं भाग्य आहे की आपण या महाराष्ट्रात आलो. हा महाराष्ट्र कुणाचा आहे? पुणे आहे
तुकोबारायांच्या अभंगाने पवित्र पावन झालेली महाराष्ट्र भूमी तुमची आमची आहे. या महाराष्ट्र भूमीमध्ये तरंगती होती छत्रपती शिवरायांची तलवार. याच महाराष्ट्रामध्ये औरंग्या थया थया नाचत होता. आलमगीर औरंगजेब आणि तो सांगत होता की महाराष्ट्राला काबीज केल्या बिगर आम्ही इथून निसटणार नाही आहोत. इस मिट्टी को हम मिट्टी में मिला देंगे असं औरंगजेब आदिलशाह सांगायचा. मात्र याच मातीमध्ये शिवरायांच्या सोबतीनं बावळ्यांनी सांगून दिलं हमसे जो टकराएगा उसे हम मिट्टी में मिला देंगे. ही आहे महाराष्ट्राची परंपरा आणि त्यामुळे महाराष्ट्र आहे शिवरायांचा तुकोबारायांचा. हा महाराष्ट्र आहे पुण्यवंतांचा. राखड देशा कंकर देशा दगडांचा देशा पवित्र देशा प्रणाम घ्यावा आमचा महाराष्ट्र देशा. या पद्धतीने हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना आज महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या नावामुळे या महाराष्ट्राची ओळख जगात झालेली आहे. मुळात शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रामुळे शिवाजी महाराजांची ओळख आहे. तर या देशामधून घोड्यांच्या टाप्यातून स्वराज्याचं प्रतिबिंब साकारण्यासाठी स्वराज्यापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता हे तुम्ही आम्ही समजून घेणे गरजेचं आहे. स्वराज्य निर्माण व्हायच्या अगोदरचा महाराष्ट्र कसा होता विचार केलाय का? विचार करून बघा. स्वराज्यापूर्वीचा महाराष्ट्र होता अंधारात चितपत पडलेला. इथले लोक इथली रयत त्यांच्यावर अन्याय होत होता. जुलमी शाह्यांकडून आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह, डच, पोर्तुगीज अशा चोही बाजूंनी शाह्या थैथे अन्याय गुलामगिरी इथल्या रयतेला स्थैर्यापासून सुखापासून वंचित ठेवत होत्या. मग अशा वेळी या देशातला माणूस या देशातला प्रत्येक माता माऊली प्रत्येक तळागाळातल्या घटकातला माणूस सुखी झाला पाहिजे समाधानी राहिला पाहिजे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची संकल्पना देण्याचं काम राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि त्यांचे वडील शहाजी महाराजांनी दिलं. 1510 मध्ये आऊसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या पोटी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस उजाडला आणि अंधारात चितपत पडलेल्या लोकांना कुठेतरी एक आशादायी किरण तेज आणि पुरंदर असा आद्य सूर्य म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म झाला. नगारे वाजू लागले आणि हे सर्वांसाठी आनंदाची गोष्ट ठरली. कोणाला माहिती नव्हतं की बाळ शिवबांच्या माध्यमातून स्वराज्य उभं राहील. पण ती स्वराज्याची संकल्पना पोहोचवल्यानंतर त्यांच्या मनामध्ये बिंबवल्यानंतर त्यांच्या मनामध्ये रुजवल्यानंतर त्या आदर्श पुत्रानं आपल्या आईवडिलांचा संकल्प आपल्या आईवडिलांचा शब्द साकार केला. पोरांनो एक लक्षात ठेवायची गोष्ट शिवचरित्रातून काय शिकायचं? शिवचरित्रातून शिकायचं की आमच्या माय माऊलीचा आमच्या वडिलांचा खुद्द आपल्या वडिलांचा आईचा शब्द कसा राखायचा. त्यांची मान या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावामध्ये कशी उंचावली गेली पाहिजे याच्यासाठी आपण काय खटाटोप केले पाहिजे काय प्रयत्नशील असलो पाहिजे यासाठी शिवचरित्रातून शिकायचं की आई वडिलांचा मान सन्मान कसा राखायचा. कारण एक आदर्श पितृत्व शिवाजी महाराज होते आणि त्यांचे आई वडील आदर्श माता पिता होते. मला इथे सांगावं असं वाटतं की आज आम्ही म्हणायला लागतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजेंनी पुन्हा कशाला जन्माला यायचं? राजेंनी पुन्हा कशाला जन्माला यायचं? तुम्ही राजेंच्या नावाचा वापर करता. राजेंचे आचार विचार स्वीकारत नाही फक्त राजेंना डोक्यावर घेऊन नाचता. तर त्यामुळं लक्षात ठेवलं पाहिजे की
राजांच्या विचारांचा आम्ही अंगीकार केला पाहिजे, अंधभक्ती करून चालणार नाही. कारण जग जिंकणारी अमेरिका आणि अमेरिकेतला इतिहासकार सांगायला लागतो की आमच्या देशामध्ये अमेरिकेमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला असता तर शिवाजी महाराजांच्या आठवणींचा त्यांच्या स्मृतींचा ठेवा आम्ही डोक्यावर घेतला असता, डोक्यावर घेऊन मिरवलो असतो आणि त्याचा डोक्यात अवलंब केला असता, म्हणजे त्यांच्या विचारांना कृतीत आणलं असतं. मात्र आमच्या इकडची परिस्थिती काय आहे? शिवाजी महाराज आपल्या देशात जन्मले, तुम्हाला सर्वांना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर उभा आहे. मात्र शिवाजी महाराज जन्मल्यानंतर त्यांच्या विचारांचा अंगीकार आम्ही केलाय का? उलट आम्ही त्यांच्या नावानं जाती धर्माचं, त्यांच्या नावानं झेंडाचं, गटातटाचं राजकारण करायला लागतो. ज्या राजानं 16व्या शतकात साळी माळी तेळी कुंभार सुतार लोहार असे 18 पगड जातीतले लोक, 12 बलुतेदार, 18 अनुतेदार या सर्वांना एक संघटित केलं आणि स्वराज्यासाठी प्रयत्न केला. वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात महादेवांच्या पिंडीवर स्वतःच्या करकळीमध्ये करकळी कापली आणि रक्त वाहिलं महादेवाच्या पिंडीला. आणि त्यावेळेस वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी हर हर महादेव अशी म्हणत ललकारी देत स्वराज्याची आपल्या बाल सवंगड्याबरोबर प्रतिज्ञा घेतली की आम्ही स्वराज्य मिळवणार. तर मुळात विषय आहे की वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प घेतला. 2-4 वर्षापूर्वी गाणं आलं होतं, 16वं वर्ष धोक्याचं बाई, 16वं वर्ष धोक्याचं. 16वं वर्ष धोक्याचं नाही पोरांनो, 16वं वर्ष मोक्याचं आहे, 16वं वर्ष संधीचं आहे, 16वं वर्ष काहीतरी करून दाखवण्याचं आहे, 16वं वर्ष तारुण्याचं आहे, 16वं वर्ष ऐन उमेदीचं आहे, ऐन रगीचं आहे. म्हणून त्या जिद्दीनं पेटून उठून आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या वाडवडिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण मी सांगतो नेहमी, सुरुवातीला सुधारावे आपले नाव, सुरुवातीला सुधारावे आपले नाव, मग घडवावे आपले गाव. सुरुवातीला सुधारावे आपले नाव, मग घडवावे गाव आणि मगच हक्काने घ्यावं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. शिवाजी महाराजांचं नाव केव्हा घ्यायची संधी मिळेल तर आम्ही गावाचा विकास करू, स्वतःच्या चरित्राचा विकास करू आणि एक संघटित होणं महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातला सर्वात महत्वाचा गुण वैशिष्ट्य कोणतं असेल तर एक संघपणा, एक संघटितपणा. तुम्हा सर्वांना मी अगोदर त्या शिवरायांच्या गुण वैशिष्ट्याचा परिचय करून देतो. स्वराज्याला सुरुवात झाली, ती सुरुवात कशी झाली, कुठे झाली आणि कुणाच्या प्रेरणेतून झाली हे सांगत असताना शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी 1635च्या आसपास निजामशाही संपुष्टात आल्यानंतर शिवाजी महाराजांना 1635च्या नंतर 42च्या दशकापर्यंत पुण्यातले 12 मावळ प्रांत दिले. 12 मावळ प्रांत म्हणजे काय तर ज्या ठिकाणी सूर्य मावळतो. काय म्हटलं 12 मावळ प्रांत म्हणजे काय? मावळ प्रांताचा उल्लेख सांगताना मी सांगतो की जिथे सूर्य मावळतो ते ठिकाण म्हणजे मावळ प्रांत. तर असे छोटे छोटे 12 गावं, 12 मावळ प्रांताचा मुलूक शहाजी राजांनी शिवाजी राजांकडे सोपवला, बाळशिवांकडे सोपवला आणि सांगितलं तिथल्या जनतेसाठी स्वराज्य उभं करा. ते स्वराज्य काय आहे? स्वराज्य म्हणजे काय? चौथीला कोणी आहे का तिथं? बारकाशी दूर करा. स्वराज्य म्हणजे काय येत नसतं तरी स्वराज्य म्हणजे काय माहितीये का? येतंय की नाही एवढं सांग. मी सांगतो येत नसतं
हा. बरं जाऊ द्या. होत असते लॉकडाऊनचा परिणाम आहे, काय नाही दुसरं काय नाही. हा तर कोण हा ताई सांग ताई. वा वा गुड. हा तर स्वराज्य म्हणजे काय? इथल्या गोरगरीब रयतेचं राज्य, गुलामगिरीच्या विरोधातलं राज्य. इथल्या रयतेला, इथल्या प्रत्येक माणसाला आपलं हे राज्य आपलं आहे असं वाटणं म्हणजे ते स्वराज्य. स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य. आज आपण 21व्या शतकात लोकशाहीमध्ये वावरतो. आपल्या देशाला लोकशाही संस्कृतीचा, लोकशाहीचा परंपरा वारसा लाभलेला आहे. लोकशाहीमध्ये आपण वावरतो. ती व्यवस्था आपल्या देशामध्ये आज आमूलाग्र बदल आणण्यासाठी लागू केलेली आहे लोकशाही. मात्र आजही लोकशाहीमध्ये 16व्या शतकातल्या सरंजामशाहीतल्या राजाचं कौतुक होतं, राजशाहीतल्या राजाचं कौतुक होतं. म्हणजे लोकशाही मध्ये एखाद्या राजशाही मधल्या राजाचं कौतुक होतं. तर लोकशाही वाईट आहे का? मुळात लोकशाही वाईट नाही, तर लोकशाही व्यवस्था राबवणारे लोक वाईट आहेत. त्या काळात शिवाजी महाराजांनी समता सर्वांना एक पद्धतीनं समानतेमध्ये जोडलं. माणसामध्ये भेदभाव निर्माण केला नाही, त्यांना एकोप्यानं जोडलं. जात पात वर्ण धर्म याच्या आधारावर कधीच त्यांनी पाहिलं नाही. कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फार सुंदर कवी सांगायला लागतो. कवी काय म्हणतो? शिवरायांच्या काळात कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या काळात कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शिवाजींच्या काळामध्ये, शिवरायांच्या काळामध्ये, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये प्रत्येक जण आनंदाला नांदत होता. हे स्वराज्य उभं केलं शिवरायांनी. ते स्वराज्य कसं उभं केलं? ते स्वराज्य म्हणजे दक्षिणेतली क्रांती. ते स्वराज्य म्हणजे गुलामगिरीच्या विरोधातला बंड. तो स्वराज्य म्हणजे न्याय हक्काची लढाई. ते स्वराज्य म्हणजे वाऱ्याच्या वेगानं, घोड्याच्या टापानं, तलवारीच्या पातीनं अन्यायाचा कर्दनकाळ. ते स्वराज्य शिवरायांनी आपल्या मावळ्या, मुठभर मावळ्यांच्या साथीनं निर्माण केलं. तर ते स्वराज्य निर्माण करत असताना शिवराय 12 मावळ प्रांतामध्ये पोहोचले. आऊसाहेब जिजाऊ त्यावेळी सोबतीला होत्या. 12 मावळ प्रांतामध्ये लाल महल राहण्याचं ठिकाण भेटलं शिवरायांना. आणि त्या ठिकाणी गाढवाच्या फळानं जमीन नांगरून ठेवली होती एका माणसानं, ज्याचं नाव मुरारजी जगदेव. त्या माणसानं गाढवाच्या नांगर फळानं जमीन नांगरली होती. तो सनातनी माणूस होता आणि त्याने सांगितलं होतं की इथं जो कोणी शेती करायला येईल, जो कोणी शेती करायला येईल, पीक पिकवायला येईल, त्याच्या कुळाचा उद्धार होणार नाही, त्याचा कुळाचा नायनाट होईल, त्याचा कुळ नष्ट पावेल. मात्र शिवरायांनी ती केलेली भाकीत खोटी भविष्यवाणी ठरवली आणि तिथं सोन्याच्या फळानं, सोन्याच्या नांगरफळानं जमीन नांगरली. मग मला वाटतं 16व्या शतकात सोन्याच्या फळानं जमीन नांगरणारा या देशातला शेतकऱ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे कुणब्यांचा राजा, कुळवाडी भूषण कोण असेल तर शिवाजी महाराज आहे. तुम्हाला आम्हाला आनंदाची गोष्ट वाटायला पाहिजे की शिवरायांचा राजा या देशातला पहिला कोण असेल तर शिवाजी महाराज आहे. मग तिथं शेती पिकायला सुरुवात झाली आणि आजूबाजूला लोक राहत नव्हते. घनदाट अरण्य होतं. तिथं वस्ती नव्हती, लोकवस्ती नव्हती. तर त्या काळात शिवरायांनी लोकांना एक संघटित केलं. नगर वसवली, गावाच्या गावं वसवली आणि लोकांचं पुनरुत्थान केलं. लोकांचं पुनर्वसन केलं. तर देशामध्ये सरंजामशाही व्यवस्थेमध्ये ज्या राजानं पहिल्यांदा गावं वसवली, लोकांच्या घरादाराची व्यवस्था केली, गावाच्या गावं पुनर्वसित केली, तिथं त्यांना राहण्यासाठी सुव्यवस्था निर्माण करून दिली, ते शिवाजी महाराज तुम्ही आम्ही समजून घेतले पाहिजे. मुळात ही सुरुवात झाली. मग
मावळे सोबत कसे घ्यायचे, तर शिवरायांनी शेतकऱ्यांचे पोरं साडी वाळी कोळी धनगर तेली 18 पगड जातीच्या पोरांना सोबत घेण्यासाठी युक्ती लढवली आणि दवंडी देण्यात आली. दवंडी काय मिळाली? शिवाजी महाराजांना एक गोष्ट हेरायची होती की या आपल्या प्रांतामध्ये आपले मावळे जे सोबत येतील त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये बुद्धी कौशल्य किती आहे, शक्ती किती आहे हे तपासायचं. म्हणून गावागावामध्ये दवंडी पेटवण्यात आली. या घनदाट अरण्यामध्ये वनराईमध्ये जे वन्य प्राणी आहेत, रानडुकर असतील, सिंह असतील, जे काही शेतकऱ्यांच्या पिकांचा नासाडा करत आहेत, त्यांची सेफ्टी किंवा त्यांची शिकार जो कोणी करेल त्याला आऊसाहेब जिजाऊंच्या हस्ते सोन्याचं नाणं, सोन्याचं कड दिलं जाईल. मग एक एक मावळा येऊ लागला, आपली हुनर दाखवू लागला, आपली कर्तबगारी दाखवू लागला, आपापल्यामधलं जी काही हुशारकी असेल ती हुशारकी दाखवू लागला. पहिल्यांदा आला यासाठी कंक येतो. रात्रीचे 12:30-1:00च्या दरम्यानची वेळ आहे आणि द्वारपाल लाल महाराजाच्या ठिकाणी उभा आहे. यासाठी कंक तड पाऊल टाकत येतो. पाऊल टाकत लाल महाराजांपर्यंत एंट्री करतो आणि यासाठी कंक द्वारपालाला म्हणतो, आऊसाहेबांना भेटायचंय जी, आतमध्ये जाऊ दे. नाही, द्वारपाल म्हणतो, अरे ही काय वेळ आहे काय, कुठून आला, कशासाठी भेटायचंय? भेट दिली जाणार नाही. अरे पोरा, रातचे 12-11:30 होत आले आणि तू या प्रहराला आऊसाहेबांना भेटायला आलास, काय काम आहे? उद्या सकाळी ये, आजचा दिवस संपू दे. तर तो यशाची कंक म्हणायला लागतो, नाही, मला आऊसाहेबांना आजच भेटायचं. मी शिकार केली, दवंडी केली होती ना काल परवा आपल्या स्वराज्यामध्ये, त्यासाठी मला स्वराज्यात लढायचंय, मला स्वराज्यामध्ये सहभागी व्हायचंय. त्या वेळीच तो आऊसाहेबांना भेटल्याशिवाय माघार जाणार नाही असं त्यानं ठाण मांडला होता. आणि द्वारपालाला काहीतरी युक्ती करावी लागली. त्या द्वारपालासोबत येसाची कंकची बातचीत आणि तो झालेला गोंधळ राणी महालामध्ये आऊसाहेबांच्या कानावर पडला. आऊसाहेबांची झोप उडाली आणि आऊसाहेब त्या वेळी आऊसाहेबांनी आवाज दिला, कोण आहे, कशासाठी आला? आणि त्यावेळेस आऊसाहेबांनी तिथं त्याची बात ऐकून घेतली. तो म्हणायला लागतो, आऊसाहेब मी यशाची कंकची आहे, मी डुक्कर मारून आणले. आऊसाहेब म्हणायला लागतात, अरे तुला फक्त डुकराची शेपूट आणायची सांगितली होती, डुक्कर घेऊन यायची गरज नव्हती. यावेळी तो सांगतो, आऊसाहेब तुमचं सगळं खरं आहे जी, मात्र डुक्कर शाबीत मारून आणलं की हुरूप जास्त वाढतो जी आणि पुरावा देखील प्रबळ राहतो जी, म्हणून मला तुम्हाला हे दाखवायला आणले. मला बक्षिसाची माफक अपेक्षा नाही जी, मला स्वराज्यात सामील व्हायचंय, मला स्वराज्यात सहभागी व्हायचंय. ही त्या काळातल्या प्रत्येक मावळ्यांची, प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराची इच्छा होती. म्हणून अशा पद्धतीने अनेक जण येत गेले आणि आपल्यामध्ये कला हुनर दाखवत गेले. त्यानंतर कृष्णाजी जे आला, रामोजी, गुणाजी, वाघमारे असे अनेक मावळे एक संघटित झाले आणि स्वराज्याला सुरुवात झाली. माणसांना जोडण्याचं काम शिवरायांनी केलं. म्हणून त्यांचा वारसा चालवत असताना आजच्या स्वातंत्र्य काळामध्ये, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचं स्थान कोणत्या पद्धतीचं आहे याचा एक प्रसंग सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटील, तुम्हा सर्वांना माहिती असतील, कर्मवीर भाऊराव पाटलांना ज्यावेळेस मारवाडी आणि काही लोकांकडून सांगण्यात आलं, तुम्ही दिलेलं शिवरायांचं संस्थेला नाव, कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या संस्थेला रयत शिक्षण संस्था नाव दिलं होतं. आणि त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक गोरगरिबाची मुलं ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचली पाहिजे, प्रत्येक गोरगरीब तळागाळातला घटक शिकला पाहिजे. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिवाजी महाराजांच्या आदर्शावरून, शिवाजी महाराजांचा कार्य गौरव करण्यासाठी आपल्या शिक्षण संस्थेला
रयत शिक्षण संस्था नाव दिलं होतं. त्या काळातल्या स्वातंत्र्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नाव रयत शिक्षण संस्था दिल्यामुळे काही लोकांना ते परवडलं नाही, त्यांना पचनी पडलं नाही, त्यांच्या पोटात काहीतरी गडबड झाली आणि नाव बदलण्यासाठी प्रयत्न चालू झाले. त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हटले? कर्मवीर भाऊराव पाटलांचे शब्द फार मार्मिक आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील म्हटले, एक वेळेस हा पठ्ठ्या आपल्या बापाचं नाव बदलायला तयार होईल, पण मी माझ्या शाळेला दिलेलं नाव, या शिक्षण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलायला तयार हरगिज होणार नाही. ही ताकद आहे शिवाजी महाराज. 350 वर्ष उलटून गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या 3 अक्षरी नावानं आमच्या अंगामध्ये वीरश्री संचारायला लागतो. आमच्या अंगामध्ये स्पंदने पेटून उठायला लागतात. शिवाजी महाराज म्हणजे इथल्या प्रत्येकाचा जगण्याचा श्वास. शिवाजी महाराज म्हणजे तुमचं आमचं जीव की प्राण. शिवाजी महाराज म्हणजे घोड्याच्या तापानं, घोड्याच्या आरोग्यानं, वाऱ्याच्या वेगानं लढणारं महापुरुष अरोगित व्यक्तिमत्व. शिवाजी महाराज म्हणजे तुमचे आमचे श्वास. आणि शिवाजी महाराज म्हणजे काय तर 33 कोटी देवांची फटकबात करण्याचं नाव ज्या व्यक्तीच्या नावामध्ये आहे ते नाव म्हणजे शिवाजी महाराज. ही शिवाजी महाराजांच्या कार्याची, त्यांच्या जीवन कार्याचा इतिहास आहे, तो उजागर केला पाहिजे. मग त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी पोरांनो, शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? शिवनेरी हे त्यांचं जन्मस्थान. बरोबर? हा, गुड. कोणी उत्तर दिलं? उभा राहा. टाळ्या वाजवा ताई. तर पहिला किल्ला तोरणा जिंकला. त्याच्यानंतर राजगड, असे अनेक किल्ले जिंकायला सुरुवात झाली. तर गड किल्ल्यांच्या पलीकडे, तलवारीच्या पातीच्या पलीकडे जाऊन शिवरायांचा इतिहास तुम्ही आम्ही समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला त्या इतिहासामध्ये भाऊ काय झालं? तर शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांच्या पलीकडे शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांसाठी त्या काळी मावळे आपलं जीव द्यायला तयार होते, आत्माहुती द्यायला तयार होते. असाच एक प्रसंग सांगतो स्वराज्यातला. पन्हाळाचा वेढा माहिती पोरांनो? 4थीचे पोरं विशेष करून पन्हाळाचा वेढा. पन्हाळाचा वेढा पावसाळ्याचे दिवस होते. पन्हाळ्याचा वेढा चालू असताना सिद्दी जोहर हा आदिलशहाचा सरदार यानं आपला प्रचंड फौज फाटा घेऊन पन्हाळ्याला वेढा दिला होता. म्हणजे बाहेरून आणि आतमधून पूर्ण जो गड किल्ला काबीज केला होता आपल्या हातामध्ये. त्याच्यावर एक पद्धतीचा ताबा मिळवला होता आणि त्याला वेढा दिला होता बाहेरून आणि आतून. आणि या वेढ्यामध्ये नजरकैदेमध्ये शिवाजी महाराज अडकून पडले होते. आणि शिवरायांच्या या वेढ्यामध्ये सुटका करण्यासाठी शिवरायांचा निष्ठावंत सरदार होता सिद्धिलाल, जो की जातीनं मुसलमान होता. सिद्धिलाल, नेताजी पालकर आणि पुन्हा तिसरा होता शिवा काशी, शिवा नाभी, जातीनं जो नाभी होता. तर सिद्धिलाल शिवाजी महाराजांचा निष्ठावंत सरदार याचा पोरगा वेड्यामध्ये अडकला होता. प्रचंड फौज फाटा आणि वेड्यामध्ये अडकलेला आपला पोरगा वाचवण्यासाठी, शिवरायांना वाचवण्यासाठी सिद्धिलाल आतमध्ये गेला. आणि कशी वेड्यातून सुटका करता येईल, वेड्यातली पातळाई जागा पाहून ढील कशी नेता येईल वेड्याला, हे विचार करू लागला. नेताजी पालकर असतील, सिद्धिलाल असेल आणि त्याच्यानंतर शिवा काशीद असेल. तर एक युक्ती झाली. शिवाजी महाराजांना या वेड्यातून सुटका करून त्यांना विशालगडाकडे रवाना करायचं.
तर काय करावं लागेल? तर युक्ती झाली की या वेड्यातून पातळाई जागा पाहिजे, यासाठी आदिलशहाच्या, सिद्धी जोहरच्या नजरेसमोर काहीतरी ढोंग रचायचं आणि त्याला आपण वेड्यात गंती काढायचं. म्हणून शिवाजी महाराजांचं सोंग घेण्यात आलं, शिवाजी महाराजांचं खोटं रूप घेण्यात आलं. ते काय नाही, हा, शिवाजी महाराजांचं खोटं रूप घेण्यात आलं, तो धारण करण्यात आलं, सोंग घेण्यात आलं. ते सोंग कोणी घेतलं? ते सोंग घेतलं शिवा काशीद नावानं. यस, गुड गुड. हात उभे आहेत म्हटल्या माहिती आहे तुम्हाला. मी हात उभे नाही दिसले की विचारतो, बरं का, तयार राहायचं, काही टेन्शन नाही. सिद्धी शिवा काशीदनं ते रूप धारण केलं आणि शिवा काशीदला माहिती होतं की आपला जीव जाणार, आपले प्राण जाणार, तरी सुद्धा त्यानं सोंग धारण केलं आणि तो बिछाण्यावर बसला. त्याचे एक जण पाय दाबायला नेताजी पालकर साथीला राहिले आणि इतर बेनाम मावळा दुसरा कोणीतरी साथीला असेल. शिवरायांच्या काळात स्वराज्यामध्ये अनेक मावळ्यांनी आपले आहुती दिल्या, काहींचे नाव सुद्धा इतिहासात नोंद नाहीये. ही दुर्दैवाची बाब आहे, कारण तो काळ शिक्षणाचा नव्हता. एक इतिहासकार सांगतो की शिवाजी महाराजांच्या काळात जर शिक्षणाची जोड असली असती तर आपला आजचा जो भविष्य आहे ना, आपण जे आज लोकशाहीमध्ये राहतो आहोत ना, तर हे चित्र कितीतरी दुपटीनं तिपटीनं भयानक आणि विशाल असं संपन्न असलं असतं, सुखी समाधानी असलं असतं, म्हणजे काहीतरी वेगळेपण आणखी असलं असतं. त्या काळात शिक्षणाची जोड नसताना सुद्धा शिवरायांनी त्या पद्धतीचं स्वराज्य आणि मावळे साथीला घेतले. आज माणसं एकमेकांना विचारत होतात. कोरोनाच्या काळात कोणी कोणाला विचारलं का भाऊ? कोणी कोणाला विचारत नव्हतं कोरोनाच्या काळात. पण त्या काळात जीव द्यायला तयार झाले मावळे. का? तर शिवाजी महाराजांनी घेतलेलं, हाती घेतलेलं कार्य हे आपल्यासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे, हे माझं कार्य आहे, हे समजून आत्माहुती द्यायला तयार झाले. या छोट्याल्या चिमुरल्या मुलीचा आहे गावात. आपण कुठं होतो आठवतंय का? मी काय सांगणार एकदा मला आठवत, मी किसर वाळा माणूस आहे. कुठं होतो आपण? तर शिवा काशीदचा पन्हाळ्याचा वेगळा प्रसंग आपण सांगत होतो. त्या काळात मावळे स्वराज्यासाठी आत्माहुती द्यायला तयार होते. शिवाजी महाराजांनी त्यांना काही लोभ, शिवाजी महाराजांनी काही त्यांना वादे केले होते का? मी तुम्हाला इस्टेट देईन, तुम्हाला जहागीर देईन, तुम्हाला जमीन जोमला देईन, तुम्हाला तिकीट देईन, असं काही बोलले होते का शिवाजी महाराज? कहू जर तुला ग्रामपंचायतची इलेक्शन लढवायला तिकीट देईल बाबा, चला जाऊ दे, चल ही आपल्यासोबत किल्ला लढवायला एखादा, असं म्हटले होते का शिवाजी महाराज? नाही. तर शिवाजी महाराजांनी हाती घेतलेलं कार्य इथल्या प्रत्येकांना रयतेला आपलं वाटत होतं. म्हणून त्या काळामध्ये शिवा काशीद नावाचा माणूस, जो की नवानपूर का होता, उमदीतला दाना होता, त्याला आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि त्याला माहित होतं आपण शिवाजी महाराजांचं खोटं रूप धारण केलं, आपण पकडलो गेलो की आपण मेले जाणार, बेमोल मारले जाणार, तरी सुद्धा तो हलला नाही आणि मरणास तयार झाला. ही आत्माहुती देण्याची जिद्द का होती? तर शिवाजी महाराजांनी घेतलेलं कार्य, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा असायला पाहिजे, ही भावना शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये लिहिलेलं होतं. सर्वास पोटास लाभणे आहे. स्वराज्यामध्ये प्रत्येकांना पोटास लाभणे आहे, म्हणजे प्रत्येकाला हाताला काम असेल आणि पोटाला दाम असेल. हाताला काम दिल्यानंतर दाम नक्कीच मिळणार. या पद्धतीचं स्वराज्यात शिवाजी महाराजांचे न्याय धोरण, शिवाजी महाराजांचे ध्येय धोरण होते. तर याच्यानंतर मी तुम्हाला शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य सांगतो. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकरी संघटनेचे नेते गोविंद जोशी माहिती आहेत का? आपल्या सेलूचे आहेत, होते शेतकरी संघटनेचे. जोशी आहे. तर त्यांनी शेतकऱ्यांचा राजा म्हणून एक पुस्तक लिहिलं. तर त्यामध्ये शिवाजी महाराजांनी
काय कामं केली शेतकऱ्यांसाठी हे सांगितलं. तर ते म्हणतात की शिवाजी महाराज एक मला शेतकऱ्यांचा राजा वाटतो, तो कुंभ्याचं पोर वाटायला लागतो. हे सारं अभ्यासत असताना मी पूर्वीच्या इतिहासातल्या ज्या बकरी असतील त्याचे वर्णन करतो. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की आज्ञापत्रामध्ये मिरचीच्या देठालाही हात लावायचा नाही, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बरोबर? म्हणजे खबरदार, जर शेतकऱ्यांच्या मिरचीच्याही देठाला हात लावला तर तुमचे हात कलम केले जातील. हे तुम्हाला सर्वांना वाक्य परिचयाचं आहे, सुपरिचित आहे, ऐकलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी बी बियाणं निर्मिती प्रक्रिया, उद्योग प्रक्रिया नंतर बाजारपेठेची निर्मिती केली. आजही तुम्ही रायगडावर गेल्यानंतर जे बाजारपेठेचे कबुतरे आहेत, चबुतरे म्हणजे जी काही अवशेष आज रायगडवर आहेत, स्मृतिशेष राहिलेली, ती बाजारपेठ निर्माण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात शेतकऱ्यांसाठी केलं. गोपाळ काय बाळा नाव काय बाबा? जाऊ दे, बोलत असतील तरी काय. तर शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काम काय केलं? तर शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा शेत मोजण्याची पद्धती विकसित केली. तो काळ प्राचीन काळ होता, त्यामुळे शेतीची पद्धत मोजण्यासाठी शिवाजी महाराजांनी नवीन तंत्र विकसित केलं. शेतकऱ्यांना शेती पद्धत मोजण्याची विकसित करणारा शेतकऱ्यांचा पहिला राजा शिवाजी महाराज होते. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी शेतसारा माफ केला. शेतसारा माफ केला म्हणजे काय केलं? आज आपण जीएसटी टॅक्स देतो ना, नकळत, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, गुड सर्व्हिस टॅक्स ज्याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. कर सारा, कर प्रणाली माफ करणारा राजा आणि शेतसारा माफ करणारा राजा कोण असेल तर शिवाजी महाराज होते. त्या काळात औरंगजेबाकडून जिझिया कर लावला जायचा. कुठला? जिझिया कर. तो जिझिया कर माफ करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. दुष्काळ पडला होता. दुष्काळ पडल्यानंतर अगोदरच काहीतरी सुगीचे दिवस येऊन गेले आणि दुष्काळात काही पोटाला नाही राहिलं, त्यामुळे ते जिझिया कर माफ केला आणि त्याच्यानंतर शेतसारा माफ केला आणि त्याच्यानंतरचा एक दुष्काळातला प्रसंग सांगतो. तो प्रसंग असा आहे की दुष्काळ संपल्यानंतर सुगीचे दिवस चालू झाले. कोणते? आपले सुगीचे दिवस. सुगीचे दिवस चालू झाल्यानंतर शत्रू पक्षातले, मित्र पक्षातले म्हणजे स्वराज्यातले आणि ज्या काही बाकीच्या शाही होत्या, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, मुघलशाही, या शाहीतले शत्रू घोडदळ घेऊन स्वराज्यातून 12 प्रांतातून फिरत होते. आणि त्यावेळी त्या प्रसंगाचं वर्णन करताना एक कवी म्हणतो, फार सुंदर लिहितो कवी, सांगतो, खबरदार, जर तास मारून जाल पुढे चिंधड्या चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. तो पोरगा काय म्हणायला लागतो? 4 घोडेस्वार माणसांना बघून त्याला माहिती नसतं ते कोण आहे, काय करतात, कशासाठी चालले, कुठं चालले, पण त्याच्या मनामध्ये स्वराज्यासाठी, शिवरायांबद्दल असलेली निष्ठा दिसून येते. ते बारकं पोरगं म्हणतं, खबरदार, जर पुढे जाल तर चिंधड्या चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या, म्हणजे तुमचे तुकडे करीन मी. बारीक असं तो पोरगा सांगायला लागतो. त्याचं वय असेल ह्याची मोठ्या पाया एवढं. तो पोरगा, भीती वाटत नाही त्याला. आणि ते घोड्यावरचे माणसं काय असे निस्ते नव्हते, त्यांच्या हातात तलवारधारी, शस्त्रधारी होते ते. त्यांना तो पोरगा म्हणायला लागतो, खबरदार, पुढे जायचं, चिंधड्या चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. आणि ते बघ, त्याला माहिती नव्हतं, पुढे कवी सांगायला लागतो. तो जो मुलगा पुढे ज्यांना हे कविताच्या माध्यमातून ओळी म्हणायला लागतो, ते खुद्द दस्तूर शिवाजी महाराज होते. त्याला माहिती नव्हतं शिवाजी महाराज दिसतात कसे, शिवाजी महाराज आहेत कोण, शिवाजी महाराज कसे दिसतात, ते काय कशा पद्धतीचे आहेत, त्याला कधी पाहिलं नव्हतं शिवाजी महाराजांना. तरी त्याला माहिती होतं की शिवाजी महाराजांनी घेतलेलं काम, शिवाजी महाराज आपल्या आई वडिलांसाठी जे काही करत आहेत ते कल्याणाचं काम करत आहेत. त्यामुळे त्या पोराची हिंमत तयार झाली आणि तो
शिवाजी महाराजांना सुद्धा आवडायला लागतो आणि त्यावेळेस शिवाजी महाराज त्याचे कौतुक करायला लागतात. तुझ्यासारखे बारके उमदे तरुण मावळे जर स्वराज्यात असतील तर स्वराज्याला भिण्याची, स्वराज्याला मोडण्याची कुणाचीच लायकी नाही, कुणाचीच तयारी नाही, हे शिवाजी महाराज सुद्धा सांगायला लागतात. आणि त्यामुळं मराठे आगे हे मराठी कधी हरणार नसतात हे त्यावेळेस त्या बारक्या पोराला सांगून दिलं होतं. आज आम्ही शिवचरित्रातून काय शिकायचं तर शिवाजी महाराजांना संस्कार कसे मिळाले पोरं. शिवाजी महाराजांना संस्कार देत असताना आऊसाहेब जिजाऊंनी संस्कार फार सुंदर दिले. मनामध्ये नैतिकता, नैतिकतेचा अधिष्ठान दिलं. म्हणजे प्रत्येक माय माऊलीबद्दल, प्रत्येक माताबद्दल एक अभिमानाचा, आदर सन्मानाचा भाव, आदर सन्मानाची भावना मनामध्ये निर्माण करून दिली. आणि शिवरायांच्या काळामध्ये माता मावल्यांना, महिला भगिनींना आरक्षण होतं की नाही म्हणजे माहिती नाही आरक्षण होतं की नाही, पण सुरक्षा आणि संरक्षण मात्र 100% होतं. आज लोकशाहीमध्ये महिलांना 33% 35% आरक्षण आहे, मात्र संरक्षण सुरक्षा आहे का नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे. तर शिवाजी महाराजांना बाळ वयातच बाळकडू दिले होते, बाळ संस्कार दिले होते. शिवाजी महाराज आणि आऊसाहेब जिजाऊ आपल्या स्वराज्यामध्ये एक वेळेस फिरत होत्या, फेरफटका मारत होत्या. त्यावेळेस एका ठिकाणी नर्तकांचा कार्यक्रम चालू होता, म्हणजे नाच चालू होता, नाच गाण्याचा कार्यक्रम थोडक्यात. तर तो कार्यक्रम पाहत असताना संगीताचे शब्द शिवाजी महाराजांच्या कानावर पडले, गाण्याचे बोल कानावर पडले. हे कदाचित काल्पनिक पण असू शकते, पण याच्यातला बोध लक्षात घ्या. तर ते पाहत शिवाजी महाराज थबकले आणि त्या नाच गाण्याकडे बघायला लागले. आणि त्यावेळेस महासाहेब जिजाऊ सांगायला लागतात, शिवबा तुम्हाला बाया नाचवणारा नव्हे तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. तुम्हाला बाया नाचवणारा नव्हे तर तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. महिलांचं संरक्षण कसं केलं शिवाजी महाराजांनी. 2 प्रसंग सांगतो. एक प्रसंग तुम्हाला तर माहितीच असेल, राजाच्या पाटलाचा प्रसंग, बरोबर. राजाच्या पाटलानं एका शेतकऱ्याच्या पोरीवर वाईट नजर टाकली, तिची छेडछाडी केली. आणि तो सरदार होता, तो सरदार आहे, तो वतनदार आहे, म्हणून त्याला वाटलं की आपली गय केली जाणार. आणि त्याला माहिती नव्हतं मावळ प्रांतामध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी शिवाजी महाराज आलेले आहेत. तर त्या राजाच्या पाटलानं भावानं गर्विष्ठ होऊन शेतकऱ्याच्या मुलीची छेडछाड केली. आणि ही बातमी शिवरायांच्या कानावर पडली. ही बातमी कळाल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं, कान्होजी यांना सांगितलं, जीवा महालेंना सांगितलं, त्या राजाच्या पाटलाला घेऊन या, त्याच्या मुसक्या आवळा आणि त्याला भर चौकामध्ये चौरंग करा. चौरंग करा म्हणजे त्याचे हात पाय छाटा. त्यानं असल्या कुठल्याच पाटलानं, असल्या कुठल्याच वतनदारानं आपल्या वतनाचा मान म्हणून या देशातल्या, या प्रदेशातल्या, या राष्ट्रातल्या माता भगिनीकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही पाहिजे. हा पहिला अवसर आणि पहिल्या महिलाचं संरक्षण करण्याची शिकवण शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात घडवून दिली. ही शिवाजी महाराजांची महिलेबद्दल असलेली निष्ठा, शिवाजी महाराजांची आदर सन्मानाची नजर, आदर सन्मानाची भावना होती. त्याच्यानंतरचा दुसरा महिला संरक्षणाचा, महिला सन्मानाचा प्रसंग सांगतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात बालेवाडी या प्रांतात एक गड किल्ला होता, बालेवाडीचा गड म्हणून. 1671 ते 78च्या त्या दरम्यान त्या किल्ल्यावर आदिलशहातल्या महिला किल्लेदार होत्या. त्यांचं नाव, त्या काळात महिला सुद्धा किल्लेदार काही ठिकाणी असायच्या. तर त्या महिला किल्लेदार सावित्री देसाई होत्या. आणि ती सावित्री देसाई शत्रू पक्षातली, बरोबर. तर शत्रू पक्षातली आवडतो सॉरी लक्षात यायला जरा लांबतो व्हायला आपण घेतो मी. हा, तर शत्रू पक्षातली सावित्री देसाई होती.
ती शत्रू पक्षातली आहे म्हणून आपल्या वतनदारानं आपल्या सरदारानं तिच्यावर वाईट नजर टाकली आणि त्या सावित्री देसाईंची आबरू लुटण्याचा प्रयत्न आपल्या स्वराज्यातल्या सरदारानं केला. सुखाजी गायकवाडनं प्रयत्न केला म्हणून महाराजांनी त्याला माफ केलं नाही. महाराजांनी सुद्धा त्याला राजाच्या पाटलाला जशी शिक्षा दिली तशीच शिक्षा दिली आणि गड किल्ल्यावरून कडे लोट केला. ही शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की आपले जरी असतील सुखात असतील तर त्यांना शिक्षा द्या, चुकीस माफी नाही. हे शिवाजी महाराजांचं ध्येय धोरण त्यांची निष्ठा होती. कारण माता ही आपल्या घराण्यातली आपल्याला जन्म देणारी माय माऊली आहे. तिचा सन्मान तुम्ही आम्ही राखला पाहिजे. ही शिवाजी महाराजांना शिकवण आऊसाहेब जिजाऊंनी दिली होती. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून काय शिकायचं आणखी सांगतो थोडक्यात. अंधश्रद्धेला कशी मूठ माती द्यायची. पहिला प्रसंग ऐकला, गाढवाचा नांगरफाळ कसा, तिथं सोन्याचा नांगरफाळ चालवला. हे त्याच्यावरून लक्षात येतं का अंधश्रद्धेला मूठ माती कशी द्यायची. त्याच्यानंतरचा एक प्रसंग सांगतो. राजारामांचा जन्म झाला होता. त्यावेळेस राजाराम पालखी जन्माला आले होते आणि दाई आऊसाहेब जिजाऊंना बातमी घेऊन आल्या, मासाहेबजी एक बातमी आहे ती, परंतु ऐकला, परंतु यथा तथा शब्द ऐकल्यानंतर मासाहेबांनी विचारलं परंतु काय. की दाई उत्तर द्यायला लागते, राजकुमार झाले परंतु पालथे झाले. त्यावेळेस मासाहेब जिजाऊंनी सांगितलं राजकुमार म्हणजे राजाराम पुत्र जरी पालथे झाले जन्मले तरी ते दिल्लीचे तख्त पालथ्या घालण्यासाठी जन्मले. ही विज्ञानवादी दृष्टिकोन शिवाजी बाळासाहेब जिजाऊ. आजचा तरुण मांजर जरी आली गेली तरी 4 पावलं मागे सरकायला लागतो. नाहीतर उद्या परीक्षा आहे म्हणून आज जेव्हा मी तुला पेढे ठेवतो, नारळ फोडतो, अभ्यास काही करत नाही बाबा. अभ्यास नाही केला तर कसं होणार. म्हणजे अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचं काम. तुम्ही श्रद्धा ठेवा देवावर, त्याच्यात काही वाद नाही, पण ती श्रद्धा कशी ठेवा, डोळस वृत्ती असली पाहिजे. सद विवेक बुद्धी म्हणजे आपलं ठिकाण, आपलं डोकं, आपल्या मेंदू जागेवर ठेवून विचार केला पाहिजे. हे असं नाही तर ते तसं का. प्रत्येक गोष्टीचे प्रश्न पडायला पाहिजेत दिमागात, डोक्यामध्ये. सद विवेक बुद्धी. शिवाजी महाराजांनी या व्यतिरिक्त काय केलं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट माहितीये का. अफजल खानाचा वध माहितीये, पण त्या वधातलं काही गोष्टींच्या पाठीमागचं राजकारण आणि शिवाजी महाराजांची विचार प्रणाली समजून घेण्यासाठी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराज विचार कसे करायचे. शिवाजी महाराज हे मानसशास्त्रज्ञ होते. म्हणजे आजच्या काळात आपण त्यांना म्हणतो काय म्हणतात, इंग्लिश शब्द आपण जाऊ द्या, सायकोलॉजिस्ट. मानसशास्त्रज्ञ होते. तर मानसशास्त्रज्ञ कशामुळे होते हे मी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांनी 1659 10 नोव्हेंबरचा तो प्रसंग, अफजल खानाचा वध, म्हणजे 1648 ते 56च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी प्रचंड युद्ध लढाया थांबून मोजक्या लढाया जिंकल्या होत्या. मोजक्या लढाया थांबून ते थोडीफार पूर्व तयारी करू लागले स्वराज्याला मजबूत करण्यासाठी. त्यावेळेस दिल्लीच्या बड्या बेगम म्हणजे आधी आदिलशहाची आई जिला सांगितलं, विड्या भोसलेला सांगितलं की शिवाजी महाराजांना मारण्यासाठी विडा उचलला जावा. ही बातमी शिवरायांना कानोकानी खबर पडली आणि शहाजी राजांकडून रुस्तमे जमान याच्याकडे, रुस्तमे जमान हा शहाजी महाराजांकडे एक अफजल खानाचा मामा रुस्तमे जमान, त्याच्याकडे ही बातमी पोहोचवली आणि त्याच्या मार्फत शिवाजी महाराजांना चिलखत वागणं पुरवण्याचं काम शहाजी महाराजांनी केलं. आणि त्यावेळेस रुस्तमे जमानने बातमी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी युक्ती केली. शिवाजी महाराजांनी पत्र व्यवहार केला की आम्ही जरा आजारी आहोत. शिवाजी महाराजांनी माघार घेतली तात्पुरती. कारण अफजल खान भला जिपाडा हत्तीचं बळ असलेलं, त्याचा फौजफाटा, त्याचा सगळ्या प्रांतामध्ये नावाचा गजबजलेला होता तो, त्याचा परिचय, त्याचा
कौतुक सगळ्यांना ठाऊक होतं, ताकद त्याची तेवढी बलाढ्य होती. मग अशा वेळी त्यानं 2-4 राजांना सुद्धा आलिंगन देऊन मारलं होतं. आणि शिवाजी महाराज तर दिसायला ठेकणे म्हणजे धिप्पाड पण नाही, अफजल खानासारखे मध्यस्थ. त्या शिवाजी महाराजांनी पुन्हा माघार घेतली थोडी. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. आम्ही शिवचरित्रातून शिकायचं की आयुष्यामध्ये अपयश येतात, यश येतं, अनेक चढ उतार येतात, खचून जायचं नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, जेव्हा जेव्हा अडचण यायला लागेल, तेव्हा शिवचरित्रातून तुम्हाला त्या प्रत्येक अडचणीचं उत्तर सापडायला लागेल. तर प्रसंग होता अफजल खानाचा वध. शिवाजी महाराजांनी मग काही कारण दाखवले आणि एक दिवस तारीख निश्चित केली. 10 नोव्हेंबर 1659 आणि सांगितलं की आपण दुपारी 12 वाजताच्या सुमारास भेटायचं. आलिशान शामियाना उभारला. 12 वाजता कशामुळं? तर ऐन दुपारी सूर्य हा आपल्या डोक्यावर किंवा डोळ्यासमोर यायला लागतो. म्हणजे आलिंगन देताना बरोबर अफजल खानाच्या डोळ्यावर सूर्यकिरण पसरले पाहिजे. चमचमीत आलिशान असं प्रतापगडाच्या पायथ्याशी आलिशान असं शामियाना उभारला होता. त्या शामियानामध्ये लपते जिगरचे असे आरशे बांधले होते. आणि त्या पद्धतीने ते मानसशास्त्राचा विचार करू लागले. आणि अगोदर अफजल खानाने कसे दगाफट केले होते हे मी माहित होतं. त्यामुळं त्यावेळेस त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास बारकाईने केला. प्रत्येक गोष्टीला विचार केला. शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ. शिवाजी महाराजांकडे शक्ती तर होतीच, मात्र शक्ती बरोबर बुद्धी प्रामाण्यवाद. शिवाजी महाराजांकडे बौद्ध चातुर्य, बुद्धी चातुर्य होतं, हुशारकी जास्त होती. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीचा वापर केला. शिवाजी महाराजांना 6 भाषा आवडत होत्या. आम्हाला आजच्या पोरांना किती भाषा आवडत आहेत? 3 पण येत नाहीत बरोबर. मला येत नाही. मला 2-3 येतात, पण त्या तुटक्या मुटक्या. पण त्या काळात शिवाजी महाराजांना 6 भाषा आवडत होत्या. हिंदी, संस्कृत, मराठी, तेलुगू, तामिळ आणि डच अशा 6 भाषा आवडत होत्या. आज आम्हाला त्या भाषाही आवडत नाहीत. आम्ही नुसतं मराठीचा जोर धरायला लागतो. मराठीमध्ये काही शब्द विचारले की ते बी आम्हाला माहिती होणार नाही. आज देशामध्ये काय चालू आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तर शिवाजी महाराजांनी ते प्रसंग, तुम्हाला तो प्रसंग याच्यासाठी सांगत होतो की मानसशास्त्राचा विचार करून शिवाजी महाराजांनी कोथळा फाडला, वाघ्या घाला वगैरे वगैरे वगैरे. तो प्रसंग माहिती आहे, त्याच्यामुळे तो प्रसंग मी सांगितला नाही. पण त्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कोण होतं? तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा अफजल खानाचा वकील होता. त्यानं शिवाजी महाराजांवर पहिला वार केला. म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं, ब्राह्मण मुलाईचा करता आम्हाला तुमची गय केली जाणार नाही. आणि शिवाजी महाराजांनी पहिला वार अफजल खानाचा वकील असणारा ब्राह्मण कृष्णा भास्कर कुलकर्णीवर केला. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे शिवाजी महाराजांची लढाई ही कुठल्या जाती धर्मासाठी नव्हती, ही राजकीय लढाई होती. इथल्या लोकांना न्याय हक्कासाठी, गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढाई होती. असं शिवाजी महाराजांचं कार्य आहे. म्हणून आम्ही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, शिवाजी महाराजांचा विचार घेत असताना समतेने विचार घेतला पाहिजे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी केलेलं जलसंवर्धनाबद्दलचं कार्य सांगतो. शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये लिहिलं होतं की मोठस्थळ वाढवावे, पाटस्थळ निर्मावे, बहुतचेतन करावे, जलसंवर्धन. असं शिवाजी महाराजांच्या पाणी संवर्धनाबद्दल, जलसंवर्धनाबद्दल आज्ञापत्रामध्ये पत्र लिहिलेलं होतं. आणि त्या काळात धरणं, पाणवठे शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. ही पाणवठे निर्माण करण्याचं, जलसंवर्धन करण्याचं काम शिवाजी महाराजांनी त्या काळात केलं होतं. ते आजच्या सरकारलाही जमत नाही. म्हणजे आमच्या इकडे योजना आल्या, जलसंवर्धन योजना, त्या योजना तशाच फिक्या पडत गेल्या. शिवाजी महाराजांचा जरा आदर्श घ्या आणि त्या योजना कशा विकसित करायच्या, त्यांची अंमलबजावणी कशी करायची, हे पण आजच्या सरकारनं, कुठलंही सरकार असतो, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर शिवाजी महाराजांचा विचार, शिवाजी महाराजांचं नाव घेत ज्यांनी निवडणुका जिंकल्या,
अमुक धमुक धमक्यांना दिवसात आणि शिवरायांचं घेऊया आशीर्वाद आणि धमक्यांना देऊया साथ, असं कोणीतरी वापरलं. मात्र त्यांनी शिवाजी महाराजांचा विचार घेतला का, अंगीकारला का? शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये ती माग शेतकरी कर्ज, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, कर्जमाफी योजना, काहीतरी योजना शिवरायांचं नाव दिलं. मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का भाऊ? काही प्रमाणात झाली, काही प्रमाणात नाही झाली. मात्र शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला. शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर होतो, त्यांच्या विचारांचा वापर होतो की नाही हा प्रश्नार्थचिन्ह आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर न होता त्यांच्या विचाराचा वापर करणं गरजेचं आहे. एक कडवं सांगतो आजच्या माय मावळ्यांसाठी, इथल्या माझ्या ज्येष्ठ भाऊबंधांसाठी, बाळ तुला शिवाजी व्हायचं असतं, बाळ तुला शिवाजी व्हायचं असतं, कुणाच्या आध्यात मध्यात पडायचं नसतं, आणि बाळ तुला शिवाजी व्हायचं असतं. कुठं कार्यक्रमाला गेला ना, कुठं कार्यक्रमाला गेला तर कोपऱ्यात बसायचं असतं, भांडण झालं, तंटे झालं, मागच्या मागं दिसायचं असतं, आणि बाळ तुला शिवाजी व्हायचं असतं. बाळ कुठं सहलीला गेला तर बसच्या मधोमधी बसायचं नसतं, मागं नसतं, पुढं मागं न बसता पुढं बसायचं असतं. पुढून ठोकलं काय, मागून ठोकलं काय, तू मधोमागी बसल्यामुळे सुखरूप वाचायचं असतं, आणि बाळ तुला शिवाजी व्हायचं असतं. ही शिकवण आम्हाला दिली जाते आमच्या बाळ शिवाजींना. शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरी, असं आमच्या इकडे म्हण आहे. मला इथे सुधारित करावं वाटतं. बाळ तुला शिवाजी होण्या अगोदर मला सांगावं असं वाटतं, माय माऊली तुम्हाला अगोदर जिजाऊ व्हायचं असतं, आणि भाऊ तुम्हाला अगोदर शहाजी व्हायचं असतं, तेव्हा शिवाजी कुठं निर्माण होत असतो. त्यामुळं आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, शिवाजी घडण्यासाठी अगोदर जिजाऊ घडल्या पाहिजे, जिजाऊंचं संरक्षण झालं पाहिजे. आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत करत अनेक बळी पडलो. आम्ही देशासाठी शहीद व्हायला तयार नाही आहोत. आमच्या पोरामध्ये वेगळीच चैतन्य, वेगळीच ऊर्जा, सैराट पाहिजेत पोरं. या सैराट होणाऱ्या पोरांना सावध केलं पाहिजे, आणि एक सत्सद विवेक बुद्धीचा विचार दिला पाहिजे, समाजासाठी करण्यासाठी विचार दिला पाहिजे. यानंतर तुम्हाला शिवाजी महाराजांचे काही गुण सांगतो. शिवाजी महाराजांनी एक उत्तम औषध शास्त्र निर्माते होते, म्हणजे आयुर्वेद शास्त्रामधली माहिती शिवरायांना होती. हे 2-3 इतिहासकार सांगतात. बखरीमध्ये सुद्धा नोंद आहे. ती नोंद या अर्थाने आहे की पन्हाळगड हा भुईकोट किल्ला आहे. गड किल्ल्यांचे किती प्रकार आहेत माहिती आहे का? गड किल्ल्यांचे 3 प्रकार आहेत. एक भुईकोट म्हणजे जो जमिनीवर असतो तो गड किल्ला, त्याच्यानंतर जलदुर्गातला एक पाण्यातला, आणि त्याच्यानंतर गडदुर्ग म्हणजे जो पर्वतावर आहे. असे 3 गड किल्ले होते. पन्हाळा हा भुईकोट किल्ला होता. त्या भुईकोट किल्ल्यामध्ये विहीर होती, आणि त्या विहिरीमध्ये शिवाजी महाराज तूप, तुळस, हळदी आणि आणखी आयुर्वेदिक वस्तू किंवा वनस्पती मिश्रित करून स्वतः मावळ्यांची खबरदारी म्हणून गडिमी काव्यावरून लढाई लढून आल्यानंतर त्यांची निगा राखण्यासाठी स्वतः औषध मलम लावायचे. हे शिवाजी महाराजांच्या औषध निर्मितीबद्दल दाखला पुरावा मिळायला लागतो. म्हणून शिवाजी महाराज हे औषध निर्माण शास्त्रामध्ये आयुर्वेदिक शास्त्र, आजचे BHMS वगैरे वगैरे असे त्या काळातले डॉक्टर होते. शिवाजी महाराज एक उत्तम अभियंता होते, म्हणजे आजचा इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर. शिवाजी महाराजांनी जे काही गड किल्ले जिंकली त्यांची डागडुजी केली, पुनर्स्थापना केली. त्यामुळे शिवाजी महाराज उत्तम इंजिनियर होते, अभियंता होते. त्याच्यानंतर शिवाजी महाराज यांनी आरमार निर्माण केलं. जगातलं पहिलं आरमार. नेव्ही, आर्मी, सिव्हिल या 3ही नावी, नेव्ही वगैरे वगैरे जे काही आपल्या देशाच्या संरक्षण यंत्रणा आहेत त्यामध्ये आरमाराचं भूमिका शिवाजी महाराजांची होती. म्हणजे आरमार समुद्र तटावरून रक्षण करण्यासाठी आरमाराची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराज आणखी उत्तम भाषा पंडित होते, जाणकार होते.
एक शिक्षक होते, मार्गदर्शक होते, अशा बहुगुण संपन्न शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून भरपूर शिकण्यासारखे आहे. त्यांच्यावर बोलायला गेलो तर शब्द फिके पडतील, कमी पडतील. त्यामुळे सरते शेवटी सांगतो की शिवाजी महाराजांनी त्या काळात गड किल्ले जिंकले, मात्र आजचे गड किल्ले कोणते आहेत? शिवाजी महाराजांनी त्या काळात तलवारीने लढाया केल्या, मात्र आजची तलवार काय आहे? आज आम्हाला तलवार घेऊन लढायला जाणं शक्य नाही, कारण आम्ही लोकशाहीमध्ये राहतो. आजची तलवार काय आहे? आजची तलवार आहे पेन, पेन्सिल, लेखणी. आजची तलवार आहे पुस्तक वगैरे. या पद्धतीच्या आजची शस्त्र आहेत. त्यामुळे ही शस्त्र धारण करून आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये, आम्ही कला क्षेत्रामध्ये, आम्ही विज्ञान क्षेत्रामध्ये, आम्ही प्रशासकीय सेवामध्ये गड किल्ले हे आहेत आजचे. हे गड किल्ले शाबूत करायचे आम्हाला आजचे. या पद्धतीचा विचार करा. शिवरायातून म्हणजे शिवचरित्रातून घेण्यासारखं भरपूर काही आहे. सरते शेवटी एवढंच म्हणतो की नव्या युगाचा नव्या दमाचा शिवाजी या मातीने घडवावा. नव्या युगाचा नव्या दमाचा शिवाजी या मातीने घडवावा. पुन्हा महाराष्ट्राला उंच शिखरावरती न्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या गावाचे महाराज श्री दत्ता महाराज यांनी या कार्यक्रमाला उपस्थित ठेवली. त्यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांनी शिवचरित्रातून शिवव्याख्याते आजचे आदित्य भुजबळ सर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर चौफेर असं ज्ञान